नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे. मी अप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज संपादक. आपण आज पाहत आहोत उस्मानाबाद धाराशिव या शहरामध्ये आठवडे बाजारामध्ये आपण आहोत. आपण विधानसभेच्या निवडणुकाविषयी आणि आपल्या विकासात्मक योजनाविषयी आपण जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. तर जाणून घेऊया आपण प्रतिक्रिया. तुमचं नाव सांगा. मी तानाजी क्षीरसागर पोहनेर. हां. तर आपल्या गावामध्ये हां. या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये काय विकास झाल्यासारखं वाटतंय का? कशाचा ढेकळाचा विकास झाला का? हां. ढेकळाचा विकास झाला काय? हाय तिलाच व्यवस्थित शेतकऱ्याला भाव मिळाना गेला आणि काय हां. परत कुठलं काय आता त्या दिवशी मी कोणते काय त्यांचं नाव कैलास पाटलाला एक वेळेस माझी अडचण होती. मी फोन केला त्यांच्या पियाला, 10 मिनिटात लगे प्रॉब्लेम सॉल्व केला त्या बिचाऱ्यानं. असं असते का म्हणजे तुमच्या गावाला रस्ता आहे का? रस्ता आताच इथं तर नव्हता पहिला, आत्ता चालू झाला आहे. इलेक्शनमध्ये चालू झालं. आत्ता चालू झालं ते तर. आता असला रस्ता आहे तर विचारता सोय नाही. सगळी त्यांचीच लगे गुत्तेदार आहे ती त्यांचीच आहे सगळी. काय त्या रस्ता अक्षरशः एवढी परेशानी आहे, लई परेशानी आहे रस्त्याची. ड्राईव्ह तुम्ही काय करता? रिक्षा चालवतोय. रिक्षा चालवताना तुम्हाला त्या रस्त्याचा काय त्रास झाला का? काय रिक्षा 2-3 वेळेस तर ॲक्सिडेंट व्हायचा बचावलो मी तर त्या रस्त्याने. का काय चेक केला? काय नाही काय सुद्धा नाही चेक केला. लई परेशानी आहे त्या रस्त्याची तर आम्हाला. आपलं नाव? लखन साळुंके, गाव? सिद्धेश्वर वडगाव. सिद्धेश्वर वडगाव. तर आपले हे आता विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. हं. तर ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या गावामध्ये येणाऱ्या ह्या झालेल्या सरकारमध्ये, चालू सरकारमध्ये काय विकासात्मक योजनात्मक काय कामं झालेली आहेत का? विकासाचे कामे काय एवढे मनावाशी झालेले नाहीत, पण मराठा आरक्षणाच्या विषयामुळे आमच्या इथं कैलास पाटील निवडून येतील. मराठा आरक्षणामुळं कैलास कैलास पाटील निवडून येतील. म्हणजे असं काय जरांगे पाटलांनी आदेश विदेश काय दिलाय का? आदेश काय नाही, भाजप सोडून काय सगळ्या पक्षाला आम्ही सहकार्य करू. ओके. बरं, काही योजना काही विद्यार्थ्याच्या ह्या काही अडचणी असतीलच ना, त्या सुटल्यासारख्या तुम्हाला वाटतात का? काही विकासच झालेला नाही 5 वर्षात. आता येणाऱ्या सरकारनं काय करावं अशी अपेक्षा आहे? येणाऱ्या सरकारने फोडाफोडी करू नये. हां. सरकार एक स्थिर द्यावं. आपलं महाराष्ट्र राज्य एक प्रगतिशील राज्य आहे आणि आपल्या महाराष्ट्राचं खच्चीकरण व्हायला लागलेलं आहे असल्या गोष्टीमुळं. संतांचा आणि विचारवंतांचा महाराष्ट्र आहे. आपल्या महाराष्ट्र थोर विचारवंतांचा राज्य आहे. मग हे तोडाफोडीच्या ह्याला कोण कारणीभूत आहे असं वाटतं? फोडाफोडी जे सगळ्या जनतेला माहिती आहे, जे पैसा आहे तेच फोडाफोडी करते. धन्यवाद. आपलं नाव? काशीनाथ बापूराव शेंदरकर, राहणार बेगडा. बेगड्याचे आहेत. बरं, आता निवडणुका लागलेल्या आहेत. त्या हा निवडणुका लागलेल्या आहेत त्या. तुम्ही शेतकरी आहेत, होय. बरोबर आहे का? ह्या सरकारनं शेतकऱ्याला काय दिलंय असं वाटतंय का तुम्हाला? हा? काय दिलंय का? हा? विमा म्हणा, 2000 रुपये पगार म्हणा, दिलाय? विमा दिला का? नाही, देते. अनुदान दिले खात बियाणं? देते. बरं, महाग झालंय असं काय वाटतंय का नाही तुम्हाला? महाग नाही, महागात त्याला काय मग महागाईबद्दल काय वाटतंय का? काय नाही वाटत. काय वाटत? तुम्हाला पगार किती आहे? पगार 1,500 महिना. 1,500 महिना. 1,500 महिना आहे, तर त्याच्यात आता महागाई साखर कशी किलो आहे? साखर 40. म्हणजे महिना भागतंय का? आणि ह्या निवडून आलेल्या लोकांनी कसं खात्यात? ते आता काय कर कसं असेल ते आता. मग काय म्हणताव काय आता तुम्ही? तुम्हाला काय वाटतंय ते सांगा ना. कुणाला द्यायचं आता? द्यायचं काय कसं? करणार सरकार? नाही आम्ही कुणाला सांगणार नाही तुम्हाला द्या म्हणून. तुम्ही सांगायचं की तुमच्या अपेक्षा काय काय आहेत, येणाऱ्या सरकारने काय करावं तुमच्यासाठी. 2014ला 15-15चं केवढ्याला पोत होतं? 820 रुपयाला होतं का नव्हतं? आणि आता कितीला आहे? आता कितीला आहे? 1300. या महागाईमध्ये तुम्हाला 2000 पुरतात का? नाही. मग अशी अपेक्षा आहे की तुमच्या ही मालाला. सरकार ही सरकार काय देईल आता? मग आता तुम्हाला महागाईच्या हिशोबानं तुमच्या मालाला भाव मिळावा असं वाटतंय का नाही? भाव नाही. मिळावा असं वाटतंय का नाही? मिळावा असं वाटतंय का नाही? मला वाटतंय मग ह्या सरकारनंच नाहीच दिल्यावर ही सरकारनं नाही दिल्यावर आता हे ना आलं
केलं नाही दिल्यावर काय करायचं तुम्ही हक्कानं मागून घ्यायचं असतं ना. काय हक्काला आंदोलनात यावं लागतंय, निवडून आलं खडा की बोलावं लागतंय. निवडून आलं की तिकडेच होय. काय करायचं? खडा बोलावं लागतंय चांगलं. हा बघू आता त्याचं असं येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा आहे येणाऱ्या सरकारनं काय करावं तुमच्यासाठी? काय करावं काय करावं वीज द्यावी, विमा द्यावा, ह्या खताचा भाव कमी येळाला करावा. पगार व्हावी होय. आता म्हाताऱ्या माणसाचं काय असतं त्याच्यावर जीवन मावशी नाव सांगा. रुक्मिणी नवनाथ सपकाळ राहणार बेगडा बेगड्याच्या चौक का? मग तुम्हाला बी पगार चालू असेल, आम्हाला पगार चालू आहे. शेत हे असेल, नाही मी रानातच अशीच राहते. रानातच जातो का? हं. मग मोलमजुरीला आता सध्या शेतामध्ये हाजरी काय चालू आहे? काय 250 रुपये आहे कुठं 300 रुपये आहे कांद्याला 60 वर्षाची पगार आहे ना चालू. महिन्याला भेटते का? काय अशीच भेटते जगाबरोबर मला बी. तर आता लाडक्या बहिणीचे बायोवानी नाही पैसे, मी नाही बाबा उचलले मला नाही उचलले लाडक्या बहिणीचे बायोवानी पैसे उचललेत, उचलले असते. हो. बरोबर आहे. हा. आता तुमचे तर 1,500 आहेत, हा. म्हणजे त्यांना 1,500 आहेत, तुम्हाला 1,500 आहेत. काय आम्ही नाही घेतले बा ते. कारण ही पगार कमी होती म्हणसाठी ती पगार उचललीच नाही आणि घेतली बी नाही मी केलं बी नाही उगाच कशाला कारण सांगू. असा उगाच तिकट डोक्याला- करा आता. मामा तुमचं नाव काय आहे? शिवलिंग बापूगिराम राहताय कुठं? बेगडा. आता निवडणुका लागलेल्या आहेत त्या, हां शेतकरी आहेत का? नाही बाबा मग मोलमजुरी करून खाता. मी इतर रोज कामाला येऊन खातो. मग तुम्हाला वयाची पगार चालू असेल की? हाय की किती मिळते? 4,500 रुपये महिन्याला भेटते का? महिन्याला का मला माहीत नाही आम्ही काय ध्यान नाही तेवढं. नाही महिन्याला भेटते का तेवढं सांग. महिन्याला नाही भेटत. 4,500 आता भेटली होय म्हणजे दिवाळीची. होय. दिवाळीची मग सुकानं गेली का? हां सुकानं गेली का दिवाळी? दुकानं काय आम्ही कामाला येतो रोज काय दुकानं येईल दुकान. बरं मग आता येणाऱ्या सरकारनं किंवा निवडून दिलेल्या माणसानं हां म्हाताऱ्या माणसासाठी काय करावं? का आता काय सांगावं ते काय करते नाही, किती पण तुमची अपेक्षा तर सांगावी लागेल ना. काय आमच्या अपेक्षा काय नाही बाबा. चालायला काठी द्यावी, चष्मा द्यावा, काय लागतच नाही आपल्याला. पण लागेल ना पुढं चालून. उद्या का जाणं होईना तर काय नाही आपलं अपेक्षा नाही. हां आपला अपेक्षा नाही काठीची चटणीची. हो चालेल. काय बोलायचं. अशा नवीन ताज्या घडामोडीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.